नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। आजची रेसिपी खास आहे कारण बऱ्याच जणांना मेदू वडे बनवताना एकच प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे वडे कधी तेलकट होतात, कधी कडक होतात, तर कधी फुगतच नाहीत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये या सगळ्यांची कारणं सांगितलेली आहे, म्हणजे अजिबात तेलकट नसणारे, कडक न होता आतून मऊ व जाडी पडलेले परफेक्ट मेदू वडे कसे बनवायचे ते सांगितलेले आहे। डाळ भिजवण्यापासून ते वडे तळण्यापर्यंत सगळं नीट समजून सांगितलेलं आहे, म्हणून व्हिडिओ जरासुद्धा स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे। आता वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम ही डाळ आहे। ही उडदाची डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही डाळ आपल्याला फक्त अर्धा ते पाऊण तास भिजत घालायची आहे। आता बऱ्याच जणी काय करतात, ही डाळ खूप वेळ भिजत घालतात, म्हणजे 3 ते 4 तास भिजत घालतात आणि त्यानंतर त्याचे वडे बनवतात। आता जर तुम्ही खूप वेळ ही डाळ भिजवली तर ते डाळ खूप जास्त भिजल्या जाते आणि त्यामुळे आपले वडे हे तेलकट होतात। त्यामुळे आपल्याला फक्त अर्धा ते पाऊण तासच ही डाळ भिजत घालायची आहे। आणि भिजत घालताना इथं एक लक्ष ठेवायचं, इथं गरम पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, फक्त नॉर्मल पाण्यामध्येच आपल्याला ही भिजत घालायची आहे। जर भिजत घालताना तुम्ही कोमट किंवा गरम पाणी वापरलं तर ते त्या डाळीचा चिकटपणा जो असतो तो पूर्ण या पाण्यामध्ये येतो आणि आपले वडे हे कडक होतात। त्यामुळे आपल्याला फक्त नॉर्मल पाण्यामध्येच ही डाळ भिजत घालायची आहे। अर्धा ते पाऊण तास मी ही डाळ भिजत घातलेली होती, त्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घेऊया। आता या डाळीमधलं जे पाणी असतं त्याचासुद्धा आपल्याला वापर करायचा आहे। आता लगेचच आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे, खूप जास्त वेळ ही डाळ सुकवून घ्यायची नाही। एका चाळणीमध्ये काढली की लगेचच आपल्याला मिक्सरला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे। आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी ही डाळ बारीक करून घेते। आता इथं डाळ बारीक करत असताना खूप जास्त अशी बारीक करायची नाही, थोडी रवाळ आपल्याला ही डाळ ठेवायची आहे, म्हणजे हे वाटण ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता असं घट्टसर आपल्याला वाटण बनवायचं आहे। तर सर्व डाळ आपल्याला अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे। पण ही डाळ जर खूप जास्त सुकली असेल किंवा मिक्सरला फिरवताना थोडं अवघड जात असेल तर यामध्ये तुम्ही 2 ते 3 चम्मच पाणी घालू शकता आणि आपण जे डाळीमधलं पाणी काढलेलं आहे तेच पाणी यामध्ये घालायचं आहे। 2 ते 3 चम्मच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर ही डाळ मिक्सरला फिरवून घेतली। तुम्ही पाहू शकता असा घट्टसरच आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता सर्व डाळीचं मी वाटण करून घेतलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता हे थोडं घट्टसर आहे। त्यानंतर आता आपल्याला हे वाटण एका मोठ्याच भांड्यामध्ये काढायचं आहे, कारण फेटताना आपल्याला व्यवस्थित हे फेटता येईल। आता व्यवस्थित आपल्याला हे एका साईडने असं फेटून घ्यायचं आहे। आता हे थोडं घट्टसर आहे त्यामुळे हे थोडं अवघड जातं, तुम्ही चम्मचने सुद्धा हे फेटून घेऊ शकता, पण असं हाताने फेटल्याने व्यवस्थित फेटलं जातं। त्यामुळे आपल्याला एकाच बाजूने हे असं मस्त फेटून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिट मी हे फेटून घेतलेलं आहे। आता वडे तेलकट होण्याचं एक कारण म्हणजे बऱ्याच जणी काय करतात, या वाटणामध्ये अगोदर मीठ घालतात आणि त्यानंतर हे फेटून घेतात। आता अशा पद्धतीने जर तुम्ही हे केलं, म्हणजे अगोदर मीठ घालून जर हे वाटण फेटून घेतलं तर मिठाला पाणी सुटतं आणि आपलं सारण व्यवस्थित होत नाही। त्यामुळे आपल्याला अगोदर हे मीठ न घालताच फेटून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं, म्हणजे पाण्यामध्ये असा छोटासा गोळा घालायचा आणि हा गोळा वर तरंगायला लागला म्हणजे आपलं पीठ हे व्यवस्थित झालेलं आहे। आणि त्यानंतरच आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतरसुद्धा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे परत एकदा 2 मिनिट मी हे फेटून घेतलेलं आहे। आता आपलं वडे बनवण्यासाठी सारण तयार झालेलं आहे। त्यानंतर मी गॅसवरती तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे, तेल मस्त कळकळीत तापवून घ्यायचं। त्यानंतर आता एका चाळणीला मी पाणी लावून घेते। इथं तुम्ही हाताला पाणी लावून हातावरती हे वडे थापून घेतले तरीसुद्धा चालतात, पण मी असं चाळणीवरती हे वडे बनवून घेते। आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे, खूप जास्त मोठे वडे बनवायचे नाहीत, थोडे छोटेच वडे आपल्याला बनवायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत मस्त असे तळल्या जातात। आता चाळणीवरती अगदी छोटासा गोळा ठेवून मी याचे मस्त असे वडे बनवून घेतलेले आहे। आता तेल खूप जास्त गरम झालेलं होतं त्यामुळे मी अगोदर फक्त 3च वडे तळून घेते। आता सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी मोठीच ठेवायची। आता बऱ्याच जणी काय करतात, सुरुवातीपासून गॅसची फ्लेम मंद ठेवतात आणि त्यामध्ये हे वडे तळतात। तशा पद्धतीने जर वडे तळले तर ते तेलकट होतात। त्यामुळे आपल्याला सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आहे आणि नंतर मीडियम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता तर दोन्ही साईडने व्यवस्थित हे तळून घ्यायचे। आणि आता वडे तळताना आपल्याला एकाच वेळेला खूप जास्त वडे तळायचे नाहीत,
3 किंवा 4 वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपले वडे व्यवस्थित तळले जातात. आता हे काढून घेऊया. त्यानंतर मी 4 वडे तेलामध्ये बनवलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे वडेसुद्धा व्यवस्थित असे तळून घ्यायचे. दोन्ही साईडने आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत. आता हे सुद्धा काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने मी सर्व वडे हे बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त टम्म असे आपले वडे फुगलेले आहेत आणि रंगही खूप छान आलेला आहे, अजिबात तेलकट झालेले नाहीत. आता सर्व वडे मी बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता या वड्यासोबत या मेदू वड्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवायची आहे. त्यासाठी मी इथं शेंगदाणे घेतलेले आहे, भाजलेली मिरची म्हणजे मिरची भाजून घेतलेली आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. याची आपल्याला चटणी बनवायची आहे. आता या वड्यांसोबत खाण्यासाठी तुम्ही ओल्या नारळाची चटणीसुद्धा बनवू शकता किंवा सांबारही बनवू शकता. पण माझ्या मुलांना शेंगदाण्याची चटणी खूप जास्त आवडते, त्यामुळे मी शेंगदाण्याची चटणी बनवते. आता ही मिक्सरला मी फिरवून घेतलेली आहे. थोडंसं पाणी घालून याची मस्त चटणी बनवून घेतली. आता ही चटणी तुम्ही जर अशीच खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते. मी या चटणीवरती फोडणी घालणार आहे. अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते यामध्ये घातलं आणि पूर्ण असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर तडका पॅनमध्ये मी 2 ते 3 चम्मच तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये 1 चम्मच जिरं घालायचं, 1 चम्मच मोहरी घालायची, छान तडतडून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि आता हे कडकडीत तेलाची फोडणी आपल्याला चटणीवरती घालायची आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. यामुळे चटणी ही खूप छान बनते आणि चवीला खूप छान लागते. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि खूप मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. ही चटणी खायला खूप छान लागते. आता आपली चटणी बनवून तयार आहे आणि वडेसुद्धा बनवून तयार आहेत. तुम्ही पाहू शकता खूप मस्त असे आपले मेदू वडे तयार झालेले आहेत, अजिबात तेलकट झालेले नाहीत, तुम्ही पाहू शकता. आणि आवाजही खूप छान कुरकुरीत येत आहे. वरून मस्त कुरकुरीत क्रंची असे आपले मेदू वडे तयार झालेले आहेत, अजिबात तेलकट झालेले आहे आणि आतून मस्त अशी जाडीसुद्धा आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त क्रंची असा आवाज येत आहे. तर मंडळी, मेदू वडे बनवत असताना तुमचे जर मेदू वडे तेलकट होत असतील, कडक होत असतील किंवा आतून अशी जाडी पडत नसेल तर माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा हे मेदू वडे नक्की बनवून बघा. अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि खूप सोपी आहे. खूप कमी वेळात तयार होणारे मेदू वडे आहेत. तर मंडळी, तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, कारण जेव्हा पण मी अशा नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्याजवळ येईल. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.